असणाऱ्या 2 मंत्र्यांना अक्षय शिंदेंच्या वकिलांनी नोटीस बजावलेली आहे। संजय शिरसाट यांनी एन्काउंटर ही जनतेला आवडलेली कारवाई असं वक्तव्य केलं, तर योगेश कदम यांनी गोपनीय अहवाल प्रसिद्ध केल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांनी केलेला आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सुरेश मसूरकर जोडले गेलेले आहेत। सुरेश, कदम आणि शिरसाट अशा 2 मंत्र्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे, पुढे काय घडू शकतं? की ज्या दिवशी कोर्टाने तक्का ठेवला होता की हा एन्काउंटर आहे, त्यानंतर योगेश कदम आणि संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर काही वक्तव्य केली होती। त्या वक्तव्यांना घेऊन कुठेतरी आता अक्षय शिंदे यांच्या वकिलांनी या दोन्ही नेत्यांना नोटीस पाठवलेलं आहे। संजय शिरसाट असं म्हणाले होते की हा एन्काउंटर आहे की जनतेला आवडलेली कारवाई, असं वक्तव्य आहे ते संजय शिरसाट यांनी केलं होतं। आणि त्यानंतर गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी देखील एक वक्तव्य केलेलं होतं की जो बंदूक होती त्या बंदुकावरती अक्षय शिंदे यांचे कसे होते, मात्र पावसामुळे कसे गेले असतील, हा जो एक गोपनीय अहवाल होता तो कुठेतरी त्यांनी माध्यमांसमोर आणला होता। जर का तुम्ही मंत्री आहात तर तुम्ही गोपनीयतेची शपथ घेता, त्यामुळे तुम्ही गोपनीयतेला भंग कसा करू शकता, हे जे मेन कारण सांगून या दोनही नेत्यांना जे आहे ती नोटीस बजावलेली आहे। आता मात्र पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की या नोटीसीनंतर दोन्ही मंत्री नेमकं या नोटीसीला काय उत्तर देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद सूरज आपण दिलेल्या माहितीबद्दल।